जय शिवराय भावांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री शेळके ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आपण निघालो गावाकडे जाण्याआधी कारखान्याला नमस्कार केला आणि निघालो केजच्या दिशेने. तर भावांनो, आता पोहोचलो आहोत आपण केजमध्ये. आपल्याला जायचं माजलगावकडे. माजलगावला जाण्यासाठी धारूर चौकातून राईट टर्न घेतला, नीट निघालोत म्हणताना थेट माजलगावच्या रस्त्याने. माजलगावला जाताना पाहतो तर काय मित्रांनो, केजच्या पब्लिकनं प्रत्येक खांबावर एक एक भगवा झेंडा लावला आहे. भगवा झेंड्याला हाणला सल्यूट आणि निघालो धारूरच्या वाटेने. धारूर ओलांडलं की लागतो धारूरचा घाट. धारूरचा घाट म्हणजे भावांनो बीड जिल्ह्यातला सगळ्यात डेंजर घाट. भावांनो, तुम्ही जर ह्या घाटातून प्रवास करत असाल ना, तर नेहमी सावकाश, एकदम सावकाश वाहने चालवा. धारूरचा घाट ओलांडून चोरंबा गावाजवळ आलो. तिथं दिसली रसवंती. मग काय, दणक्यामध्ये तुमच्या भावानं 2 रसाचे ग्लास ऑर्डर केले आणि घेतली पिऊन. गावाकडे जात असताना लागतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात सुंदर पुतळा कार्यातला. पुतळ्याला केलेले वंदन आणि निघालोत गावाकडे. तुम्हाला हा पुतळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भावांनो, शेवटी पोहोचलोत आपण आपल्या गावामध्ये. आपल्या गावामध्ये चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह. पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये गावातील वारकरी एवढे तल्लीन होऊन नाचत होते, फुगड्या खेळत होते. त्यांच्या आनंदाला सीमाच नव्हती भावांनो. काही वारकरी मंडळी आपल्या अंगातील कणागुणांचे प्रदर्शन करू लागले. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचू लागले, फुगड्या खेळू लागले. त्यामध्ये वारकरीच समाविष्ट नसून गावातील लहान मुले, मुली, पोरं, पोरी यांचा देखील समावेश आहे. तर भावांनो, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. भावांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.